किसानों के संकट पर सियासत तेज हो गई है। भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने विपक्ष पर सीधा निशाना साधते हुए कहा है कि हम मदद नहीं करेंगे तो फिर कौन करेगा? क्या राहुल गांधी मदद करेंगे? बावनकुले ने भरोसा दिलाया कि सरकार किसानों को उनके नुकसान का पूरा मुआवजा देगी और किसी को भी राहत से वंचित नहीं रखा जाएगा। शेतकऱ्याचे सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, जालना असेल, महाराष्ट्रातले, विदर्भातले, उत्तर महाराष्ट्रातले आणि पूर्ण महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यामध्ये आमचे पंचनामे सुरू आहेत। मग कोण करणार आहे? राहुल गांधी करणार आहे? आम्हीच करणार आहोत, कारण आमचं सरकार आहे, आम्हाला ती जबाबदारी आहे। जनतेने आमची जबाबदारी जी आहे सरकार म्हणून ती आम्हाला पार पाडावी लागणार आणि ती आमची मॅन्डेटरी जबाबदारी आहे। जर शेतकरी नुकसानात आहे आणि शेतीला जर त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तर सरकारची जबाबदारी असतं आणि त्यामुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे। आम्हीच त्या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडून प्रत्येक शेतकऱ्यांना एकही शेतकरी सुटणार नाही, एकही व्यक्ती सुटणार नाही याची काळजी घेणे हे जे महसूल विभागाचं आणि ग्रामविकास विभागाचं आणि कृषी विभागाचं काम आहे, पंचनामे करणं, यावर आम्ही काम करतो। आणि जसे जसे पंचनामे सरकारकडे येत आहे, जसे जसे पंचनामे मदत पुनर्वसन विभागाकडे जात आहे, मदत पुनर्वसन विभाग तसे तसे त्या ठिकाणी मदत ते GR काढतायत। काही तर असे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले की गव्हर्नमेंटच्या मायनस अकाउंटमध्ये सुद्धा कलेक्टर पैसे काढून त्या ठिकाणी नुकसान देतं आणि तसे निर्णय शासनाने घेतले आहेत। माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या आपत्तीमध्ये मदत केली आहे आणि माननीय मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधान मोदींकडे गेले एकच विषय राहू शकतो, शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला आणि आपत्तीमध्ये केंद्र सरकारची मदत मिळावी। शेवटी पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्र्यांनी जे काही त्या ठिकाणी नुकसान भरपाईची विषय, आकडेवारी सर्व त्या ठिकाणी निश्चित मांडली असेल, कारण मुख्यमंत्री महोदय केंद्राला ब्रीफ करणं हे केंद्राला ब्रीफ करत असतातच। तसंही केंद्र सरकार रोजच्या रोज रिपोर्टिंग घेत असतं, पण मला असं वाटतं की मोठी मदत महाराष्ट्राला मिळेल। आमचे मोदीजी नेहमीच महाराष्ट्राच्या मागे उभे राहिले आहे आणि माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत देण्याचं जे वचन दिलं आहे आमच्या सरकारने, आम्ही आमचं वचन पूर्ण करू। पण नुकसान फार मोठं आहे, सरकार पूर्ण क्षमतेने मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहे। त्यामुळं विरोधकांनी जे काही मागणी केली आहे ती मागणी महाराष्ट्र सरकार नियमाप्रमाणे जे काही NDRFचे नियम आहे, जे काही केंद्र सरकार राज्य सरकारची नियमावली आहे त्यामध्ये कसं बसवता येईल, जास्तीत जास्त कशी मदत करता येईल, पण शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे। ही टोलवाटोलवी नाही आहे त्यांच्यासारखी। त्यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना बांधावर जाऊन खटाखट 50,000 रुपये देऊ, कधीच दिले नाही। पण आमचं सरकार हे सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे। सरकारमधले सर्व मंत्री आपापल्या फील्डवर आहे। मी सुद्धा काल अमरावतीमध्ये जाऊन आलो। काल अमरावतीमध्ये सर्व पंचनामे करण्याचा निर्णय घेतला। येलो मोजॅक आलेला आहे, कपासी पूर्ण गेलेली आहे, संत्रा पूर्ण गेलेला आहे। काल अमरावतीचे पंचनामेचा पूर्ण आढावा मी घेतला। शेवटी एककडे फील्ड व्हिजिट करणे, दुसरीकडे पंचनामे योग्य होता का नाही, कोणी शेतकरी सुटणार नाही याची काळजी घेणे। हो, तेच सांगतोय की मी काल अमरावती आणि आज नागपूरमध्ये, आज नागपूर ग्रामीणमध्ये मी जातो आहे। निश्चितपणे शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित होणे आणि व्यवस्थित होऊन त्यांना मदत मिळणे हीच सरकारची प्रायोरिटी आहे। संपूर्ण सरकार एकाच कामावर लागलेलं आहे की शेतकरी शेतमजुरांना या महाराष्ट्राच्या आपत्ती, नैसर्गिक आपत्तीमध्ये आलेल्या व्यक्तीची मदत करणे, एकच कार्य महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू आहे, ते आम्ही करतोय।